प्रणाली प्रणाली आत्ताचे जे अपडेट काय आहे सुनावणीचे? कारण आपण बघतोय की एक 20-25 मिनिटांपूर्वी ही सुनावणी सुरू झाली होती. आतापर्यंत नेमकं काय काय झालंय आणि सध्या कशा पद्धतीने या ठिकाणी जे वकील आहेत ते युक्तिवाद करतायत? तर प्रणाली यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र प्रत्येक अपडेट या सुनावणीचे आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत आहोत. तर 1995चं हे प्रकरण आहे. 1994ला तसं तर त्यांना ही सदनिका मिळालेली होती आणि अल्प उत्पन्न गटातील ही सदनिका मिळवण्यासाठी त्यांनी अंदाज बांधलेला होता आपल्या उत्पन्नाचा. असा दावा त्यांच्या वकिलांकडून केला जातो. त्यांचे वकील हे अनिकेत निकम आहेत आणि ते त्यांची बाजू या ठिकाणी मांडतायत. त्यामुळे ज्या वेळेला त्यांनी अर्ज केलेला होता घरासाठी त्यावेळेला दाखवलेलं उत्पन्न तर मिळकत कमी दाखवण्याची जबाबदारी ही सरकारी पक्षाची असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीवर सुनावणी होतीये. कोकाटेंच्या मिळकतीबाबत अंदाज व्यक्त केला गेला असं त्यांचे वकील सांगताना दिसत आहेत. त्यांचा हा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आता याच्यावर कोर्टाकडून काय निर्णय येतो आणि स्थगिती दिली जाते का, मुख्य म्हणजे त्यांना जी शिक्षा झालेली आहे 2 वर्षांची यावर स्थगिती दिली जाते का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यावरच पुढचं आता जी काही कारवाई आहे तीही अवलंबून असणार आहे. तर उत्पन्न वाढल्यानंतर सदनिका परत करण्याचा निर्णय झालेला नाही असं या ठिकाणी कदम यांनी म्हटलेलं आहे आणि पात्र असल्यामुळे घर मिळालं होतं असं कोकाटेंचे वकील निकम हे म्हणताना दिसत आहेत. तर कोकाटेंचे वकील अनिकेत निकम त्यांची बाजू मांडतायत. 1994 मध्ये कोकाटेंना म्हाडानं ही सदनिका दिलेली होती असं कदम यांनी म्हटलेलं आहे आणि सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्या अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केलेली आहे. त्यामुळे आता त्यांची ही मागणी मान्य होते का ते बघावं लागेल, कारण आज आहे शुक्रवार आणि ह्या प्रकरणामध्ये जो काही निकाल आलेला होता जिल्हा सत्र न्यायालयाचा तो 3-4 दिवसांपूर्वी आलेला होता आणि तेव्हापासून त्यांना आतापर्यंत अटक झालेली नाहीये. किंबहुना त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव सुद्धा घेतली होती. त्यावेळेला मात्र त्यांना दिलासा देण्यास तातडीनं दिलासा देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला होता. आज ही सुनावणी होतीये त्यामुळे आज नेमकं काय होणार यावरच आता पुढची जी कारवाई आहे ती अवलंबून असणार आहे. कारण एकीकडे कोकाटे हे हॉस्पिटलाइज आहे, दुसरीकडे पोलीस त्यांच्या त्या हॉस्पिटलमध्ये येऊन बसलेले आहेत आणि तिसरीकडे ही सुनावणी सुरू आहे. पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, साधारणतः एक 25 मिनिटं झाली आहे सुनावणी सुरू होऊन. आत्ताचे काय अपडेट्स आहेत, आता कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातोय? आत्ता जो युक्तिवाद आहे त्या युक्तिवादामध्ये असं म्हटलेलं आहे की वार्षिक मिळकत ही 1989 ते 94 पर्यंत समान धरावं या संदर्भामध्ये काही सांगितलेलं आहे का किंवा सांगितलेलं नाही असं यात म्हटलेलं आहे. एवढ्या या गोष्टीकरता 2 वर्षाची शिक्षा हे कसे असा सवाल या ठिकाणी अनिकेत निकम यांनी विचारलेला दिसतो आहे. त्यावर रवी कदम जे आहेत ते बोलत आहेत. आता खरं तर ते युक्तिवाद करतायत. जर अर्ज करतानाचं उत्पन्न आणि घराचा ताबा मिळताना जे उत्पन्न दाखवले आहे ते जर सारखे नसेल तर ही फसवणूक आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता असा सवाल या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला आहे. आणि जर ही फसवणूक आहे तर असं हजारो नाही लाखो लोकांच्या बाबतीत असं होऊ शकतं की ज्यावेळेला त्यांना घर लागलं त्यावेळेचं त्यांचं उत्पन्न आणि प्रत्यक्ष जेव्हा त्यांना ताबा मिळाला त्यावेळेचं उत्पन्न याच्यामध्ये बराच वर्षाचा कालावधी गेला आणि दरम्यानच्या काळात त्यांचं उत्पन्न बदललं, त्यांचा उत्पन्नाचा गट बदलला. त्यामुळे हे कारण देऊन त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे असं म्हणता येणार नाही असं रवी कदम यांचा युक्तिवाद असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पण याच्यावर कोर्टाने आतापर्यंत काही म्हटलेलं आहे का? कारण मी नाही, हा आत्ता सध्या युक्तिवाद सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की त्यांनी असं सांगितलं आहे की साधारणतः उत्पन्न म्हणजे 4 वर्ष हे आणि 5 वर्षाचा कालावधी दरम्यानच्या काळामध्ये निघून गेलेला दिसतोय. ज्यावेळेला माणिकराव कोकाटे यांनी अर्ज केला त्यावेळेला वर्ष 1989 होतं आणि 1994ला त्यांना प्रत्यक्ष ताबा मिळाला. म्हणजे दरम्यानच्या काळात 5 वर्षाचा कालावधी गेलेला आहे आणि या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये बरीच वाढ झाली आणि त्यामुळं जर घर लागलं त्यावेळेचं उत्पन्न वेगळं असेल आणि किंवा घरासाठी अर्ज केला त्यावेळेचं उत्पन्न वेगळं असेल आणि प्रत्यक्ष ताबा मिळतो त्यावेळेचं जर उत्पन्न वेगळं असेल तर याला फसवणूक म्हणायचं का? आता या मुद्द्यावर खरं तर हा संपूर्ण युक्तिवाद सुरू आहे. कारण मी जसं सांगितलं की आत्ता म्हाडाचे नियम गेल्या काही वर्षामध्ये बदललेले आहे. पण पूर्वी मात्र लॉटरी ज्यावेळेला लागायची किंवा तुम्ही ज्यावेळेला अर्ज करत होता त्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष घराचा ताबा मिळण्याच्या कालावधीमध्ये जवळपास 5 वर्ष, काही ठिकाणी 8 वर्ष, काही ठिकाणी तर 10 वर्ष एवढा
प्रदीर्घ कालावधीसुद्धा जात होता. त्यामुळे जर व्यक्तीचं उत्पन्न दरम्यानच्या काळामध्ये वाढलं असेल तर ती शासनाची फसवणूक नाही असा युक्तिवाद रवी कदम यांनी या ठिकाणी केलेला आहे. आता त्यांचा हा युक्तिवाद किती ग्राह्य धरला जातो ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आत्ता माणिकराव कोकाटे यांनी घर मिळवण्यासाठी फसवणूक केली हा मुद्दा या ठिकाणी चर्चेला जातो आहे. कोकाटेंच्या यापूर्वीच्या कोर्टाच्या निकालाबाबत वकिलांकडून आक्षेप घेतला जातो आहे आणि फॉर्जरी या प्रकरणाला म्हणताना मी कोणाच्या संमतीशिवाय खोटे पुरावे किंवा सही केलेली नाही, मी माझ्या हस्ताक्षरात कागदपत्र सादर केलेली होती असा सुद्धा उल्लेख त्यांनी या ठिकाणी, म्हणजे हे माणिकराव कोकाटे यांचं वर्जन आहे की मी कोणाच्याही वतीनं नाही तर मी स्वतः या कागदपत्रांवर सही केलेली आहे आणि कुठलेही खोटे पुरावे जे आहे ते मी दिलेले नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. पण प्रणाली, मग एक प्रश्न उपस्थित होतो, ज्या पद्धतीनं आता माणिकराव कोकाटेंची बाजू मांडली जाते तीच बाजू सत्र न्यायालय असेल किंवा कनिष्ठ न्यायालयामध्ये सुद्धा मांडली गेली असेल, मात्र त्या ठिकाणी तर त्यांना दोषी ठरवलं गेलंय, त्यांना शिक्षा झालेली आहे. अगदी खरं आहे. असं म्हणता येणार नाही की या मुद्द्यांवर युक्तिवाद झाला नसेल, पण अनेक वेळेला जेव्हा तुम्हाला वरच्या न्यायालयांमध्ये जेव्हा खालचं एखादं न्यायालय तुम्हाला शिक्षा ठोठावतं त्यावेळेला त्या न्यायालयानं ज्या गोष्टी विचारात घेतल्या नाही त्या गोष्टी तुम्हाला कोर्टापुढे मांडून की या मुद्द्यांवर चर्चा झालेली नाही आणि त्यामुळे या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मी अपील करत आहे असं कोर्टाला सांगावं लागतं. आणि कोर्टाला जेव्हा त्या गोष्टी मान्य होतात की खालच्या न्यायालयाने या मुद्द्यांवर किंवा खालच्या न्यायालयाने निकाल दिला त्यामध्ये या मुद्द्यांवर काहीच बोलणं झालेलं नाही आहे किंवा कुठलाही निकाल दिला गेलेला नाही, हे मुद्दे ग्राह्य धरलेले नाही आहे, तेव्हाच त्यांची ती अपील कोर्ट ऐकून घेण्यास तयार होतं, जे माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत झालं. त्यामुळं उत्पन्न बदललं, दरम्यानच्या काळात उत्पन्न बदललं आणि जर ते उत्पन्न बदललं असेल तर त्याला फसवणूक म्हणायची का, हा अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. मोठी जी शहरं आहेत मुंबई, पुणे किंवा MMR रिजनमधली जी मोठी शहरं आहे जिथे म्हाडाच्या लॉटरी निघतात, हजारो घरं या ठिकाणी दिली जातात, अशा ठिकाणी जे काही या लॉटरींचे अनुभव जास्ती असतात तर त्यामुळं आणि तिथं मोठ्या कामाचा वेगसुद्धा भरपूर असतो, परंतु छोटी शहरं किंवा छोटी गावं जी असतात त्या ठिकाणी म्हाडाच्याच कामाचा वेग जो आहे तो कमी असतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष तुम्हाला लॉटरी लागली आणि त्यानंतर घराचा ताबा मिळाला, यामध्ये बऱ्याच वर्षाचा कालावधी हा जाऊ शकतो. अगदी मुंबईमध्ये सुद्धा, मुंबईसारख्या महानगरामध्ये सुद्धा म्हाडाची लॉटरी आधी निघत होती आणि त्यानंतर 5 ते 7 वर्षानंतर प्रत्यक्ष घराचा ताबा मिळत होता. मग 5 वर्षांपूर्वी किंवा 7 वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने जर अर्ज केलेला असेल, तो जर नोकरी करणारा असेल किंवा इतर कुठलाही व्यावसायिक असेल तर पुढच्या 8-10 वर्षामध्ये त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होते, हे स्वाभाविक आहे आणि ती वाढ सगळीकडेच ग्राह्य धरली जाते. एक 15 ते 20% वाढ ही प्रत्येकच ठिकाणी ग्राह्य धरली जाते आणि त्यामुळं अशी वाढ जी त्यांनी दाखवली नाही आणि त्यामुळे त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे असं म्हणणं हे योग्य नाही असं जवळपास दिसून येत आहे. त्यामुळे हा मुद्दा ग्राह्य धरत आता या मुद्द्यावर युक्तिवाद होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. मग याच्यामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की जेव्हा सत्र न्यायालय होतं, सत्र न्यायालयानं निर्णय दिलेला होता त्यावेळेला सत्र न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं होतं आणि सुरुवातीला जेव्हा ही सुनावणी सुरू झाली त्यावेळेला ते आदेश प्राप्त झाले की नाही याविषयी सुद्धा युक्तिवाद झाल्याचं कळत आहे किंवा विचारणा झाल्याची माहिती आहे. अगदी म्हणजे मुळातच असं आहे की यापूर्वी जे दिलेले निकाल आहे त्या निकालांवर आक्षेप घेऊनच वरच्या याचिका केलेल्या आहे. त्यामुळे आधीच्या निकालांची प्रत ही न्यायालयाकडे आधी सुपूर्द केलेली असते, त्या निकालाचं वाचन हे जे वकील आहेत त्यांनी केलेलं असतं आणि त्यामध्ये सुटलेले मुद्दे किंवा त्यामध्ये विचारात न घेतले गेलेले मुद्दे हे पुढे आणले जातात. फॉर्जरी ही या प्रकरणात म्हणताना मी कोणाच्याही संमतीशिवाय कुठलेही खोटे पुरावे किंवा सही केलेले नाही, माझ्या हस्ताक्षरात मी कागदपत्र सादर केलेली आहे. कोकाटे यांच्या वकिलांचा एक मोठा दावा आता पुढे येतोय. रवी कदम यांनी हा दावा केलेला आहे. फॉर्जरी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे, मात्र मी फॉर्जरी केलेली नाही असं माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य किंवा यांचं म्हणणं त्यांच्या वकिलांमार्फत कोर्टामध्ये सांगितलं जात आहे. कागदपत्रावरील सह्या या आमच्याच आहेत, कोणत्याही सहीची कुठलीही फॉर्जरी करण्यात आलेली नाही आणि माहिती जरी चुकीची असली तरीही ती फॉर्जरी असू शकत नाही. चुकीची माहिती असणं आणि
जाणीवपूर्वक फसवणूक करणं यामध्ये फरक आहे. 163 फॉर्जरी अंतर्गत दोषी ठरवण्यात त्यांना आलेलं आहे. मात्र ही फॉर्जरी नाही असा दावा किंवा असा युक्तिवाद हा रवी कदम जे की कोकाटेंचे वकील आहे त्यांच्यामार्फत या ठिकाणी केला जात असल्याचं बघायला मिळतंय.